ती धारदार तलवार होती, ती धारदार तलवार होती. ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती, ती स्त्री शिक्षणाचा अंगार होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती. ती प्रेरणा होती, ती स्फूर्ती होती. ती विद्येचा अलंकार होती, ती विद्येचा अलंकार होती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या रीतीने डगमगली नव्हती. ती अशी स्त्री होती जी समाजाच्या रीतीने डगमगली नव्हती. ती लढत होती, ती जगत होती. ती लढत होती, ती जगत होती. जगण्यासोबतच ती जगवत होती. जगण्यासोबतच ती जगवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. लाखो हजारो स्त्रियांचं ती भविष्य घडवत होती. ती आशा होती ना भाषा होती. ती आशा होती ना भाषा होती. नवपूर्वीचा दिशा होती, नवपूर्वीची दिशा होती. ती स्त्रीचा सन्मान होती, ती स्त्रीचा सन्मान होती. होय, ती सावित्रीच होती. होय, ती सावित्रीच होती. नमस्कार, माझे नाव श्रावणी लक्ष्मण घोडके. मी इयत्ता 7वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाला येथे शिकते. स्त्री शिक्षणाचा वसा घेऊन स्त्रियांसाठी आणि समाजासाठी एक आदर्श ठरलेली सावित्रीबाई फुले यांची आज जयंती. सावित्रीबाई फुले यांनी जे कार्य केले ते इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी कोरले गेलेले आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील. सावित्रीबाई फुले यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. त्यावेळी त्या निरक्षर होत्या, परंतु त्यांना शिक्षणाची अशी धुंग आवड होती. परंतु फक्त चूल आणि मूल एवढीच स्त्रीची सीमा मानणाऱ्या त्या काळच्या समाजाला स्त्रीचं शिक्षण अमान्य नव्हतं. स्त्रीने शिकणे हे एक महापाप मानलं जातं. तरी सावित्रीबाई फुले यांनी हे नच मानता शिक्षण घेतले ते आपल्या पतीकडून. त्यांना अनेक जणांनी विरोध केला, त्यांच्यावर दगड फेकले, शेण मारले, तरी त्या डगमगल्या नाहीत. शेवट क्रांती घडली. जाता जाता एवढेच सांगेल सावित्रीबाई कणा होत्या. स्त्री शिक्षणाविना वादक करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीच्या. स्त्री शिक्षणाविना वादक करणाऱ्या त्या दूत होत्या सरस्वतीचा. आज स्त्री शिकली जगली सावित्रीच्या मुक्त विचारात. आज स्त्री शिकली जगली सावित्रीच्या मुक्त विचारात. शतशः नमन करते त्या क्रांतिकारी विचारांना सावित्रीच्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.